ग्रँड मास्टर असेल, थोडक्यात आपण आता समजा रेकी फर्स्ट आणि सेकंडच असेल तर सेकंड मध्ये ज्याची प्रॅक्टिस जास्त असेल त्याने इकडे डोक्याकडे बसायचं, बाकीच्यानी एक जण इकडे उभं राहील, एक जण इकडे उभं राहील आणि एक जण इथे. 5 जण असतील तर त्या साईडला एक जण, असे 5 जण उभे राहतात. आणि मग शरीरावर जे 24 पॉइंट्स ठरवलेले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाने साधारण 5-5 पॉइंट्सला रेकी द्यायची असते. आणि त्यावेळेला आपण एक सायलेंट म्युझिक काहीतरी लावतो. ऍक्च्युली त्याचे जे म्युझिकच्या कॅसेट्स आहेत त्या माझ्या स्वतःच्या मी बनवलेल्या आहेत. माझ्या मेडिटेशनच्या स्वतःच्या सगळ्या कॅसेट्स मी बनवलेल्या आहेत. माझं सगळं आहे. आता काहीतरी सायलेंट म्युझिक लावणार तर याच्यामध्ये आता इथे पण इकडे तुम्हाला तर दिसणार नाही, तुम्ही इकडे या. तिकडे आता उभं राहत नाही कारण तुम्हाला दिसणार नाही, पण ऍक्च्युली जेव्हा जास्त लोक द्यायची असते तेव्हा इकडे 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 आणि इकडे कसं उभं राहायचं नाही. असू दे, आता तुम्ही करा, मी फक्त सांगते. आता आपण काय फक्त त्यांना डेमो दाखवतोय. तर आता त्या काय करतील, तिकडे जाऊन झाले आता पहिल्यांदा रेकीची प्रार्थना करून त्याचे आभार मानायचे असतात. हात जोडाने डोळे बंद करा. तुमची प्रार्थना काय, मी माझी म्हणते, तुमची काय आय डोंट नो. आय एम थँकफुल माय सेल्फ फॉर बीइंग हियर. आय एम थँकफुल टू रेकी. तुमचं नाव काय? आय एम थँकफुल टू पल्लवी. Now imagine the golden ball on the top of your head. Allow it to enter in the crown chakra, third eye, throat chakra, heart chakra and both hands and palms. Now you can start your. आता हे तुम्ही चालू करा. तुम्ही आता इथून लेग्स घ्या. तुम्ही इथून पायापासून खाली तुम्ही वरचे पाच पॉइंट्स. मी सांगते काय ते first both sides no like this ha नहीं एक नीचे और एक त्या पेशंटला जास्त स्पर्श न करता, जास्त डिस्टर्ब न करता रेकी करायचं असते कारण तो ट्रान्स मध्ये जातो, म्हणजे मेडिटेट स्टेट मध्ये आपण त्याला घेऊन जातो. तर अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं पाठ करायचे. हा फर्स्ट पॉइंट होईल. असं म्युझिक लावून 3 मिनिटांपर्यंत करायचे असते. नंतर चेंज म्हणलं की काही टेम्पल्स या 2 ठिकाणी. नंतर इयर्स, नंतर बॅक ऑफ द हेड आणि फ्रंट ऑफ द हेड, म्हणजे डोक्याची पुढची, कपाळाची बाजू, हातची बाजू आणि गळा पाठीमागून आणि पुढून, असे पहिले 5 पॉइंट्स पहिला करायचा. दुसरा असेल तो इथे कंठस्थ ग्रंथी असतात, थायमस थायरॉइड ग्लँड, हार्ट चक्रा, नंतर इथे मणिपूर चक्र, इकडे किडनी दोन्ही बाजूला असते, इकडे बारा चक्र. अशा पद्धतीनं हे मध्ये पॉइंट्स कव्हर होतात. आणि त्यानंतर खाली आल्यानंतर मग नीज आणि खाली तळपायाला आणि घोट्याला, अशा पद्धतीने पुढे हे 17 पॉइंट्स असतात. तर मग हे जेव्हा जास्त आपले असतात त्यावेळेला काय होतं, सगळ्यांच्याकडून त्याला रेकी मिळते, म्हणजे ऍट अ टाइम शी गेट्स 5 टाइम्स एक्स्ट्रा. एकाने करताना काय होणार, त्याला एकाचीच एनर्जी मिळणार. त्यामुळे ही विदिन 15 मिनिट्स ही आपली ट्रीटमेंट एकाची पूर्ण 24 पॉइंट्सची होऊन जाते. आणि नंतर बॅकला आणि इकडे मागच्या बाजूला फक्त 7 चक्र जी आपले आहेत ते 7 चक्रांचे पॉइंट्स असतात. डोक्यावर, गळ्याचा भाग, नंतर पुढून जी कंठस्थ ग्रंथी असते थायमस थायरॉइड ते पॉइंट इथे मागे, इथे हार्ट चक्र, इथे सोलर प्लेक्सस, या दोन्ही बाजूला किडनी आणि इथे मूलाधार चक्र. अशा पद्धतीनं हे 7 पॉइंट्स बॅकला असतात. तुम्ही आता थोडी द्या त्याला रेकॉर्ड बोलते. तर अशा पद्धतीनं झोपून हे 24 पॉइंट्स त्यांना रेकी कव्हर झाले की मग त्याच्यामध्ये एक अशी प्रोसेस असते की समजा आता यांना जर एक्सेस एनर्जी गेलेली असेल तर ती कदाचित म्हणजे थोडक्यात ते मेडिटेशन स्टेट मध्ये जातात. तर त्याच्यातून त्यांना उठायचं नसतं, बाहेर यायचं नसतं. का?
तर त्याच्यामध्ये त्यांची रिकव्हरी होत असते आणि त्यांचे सगळे टॉक्झिन्स बाहेर पडत असतात. तर अशा वेळेला समजा आपली रेकी संपली, म्हणजे मला आलेलाच हा अनुभव आहे. माझी एक मैत्रीण होती, तिला थोडं जरासं खूप प्रॉब्लेम होते म्हणून एक दिवस रेकी घ्यायला आली आणि रेकी झाल्यानंतर ती 3.5 ते 4 तास उठलीच नाही. किती उठवलं तरी उठली नाही आणि मला भीती वाटायला लागली. मी नवीनच होती की आता काय झालं हे म्हणून. शेवटी आमच्या सरांना फोन करून विचारलं, सर म्हणलं हे काय ती उठायलाच नाही. तर सर म्हणे काय काळजी करू नका, ते ट्रान्स मध्ये गेले, डोंट वरी. मग नंतर 4 तासांनी पाणी मारून मारून मी तिला उठवलं. ती म्हणे मला झोपू दे, का बसून मला उठू नको, मला झोपू दे. म्हणजे जणू किती वर्षाची तिची झोप होती. पण त्यानंतर तिचे सगळे मानसिक क्लॅशेस टोटल गायब झाले आणि ती इतकी फ्री झाली. त्याला किती वर्ष झाली, ती अजून भेटत त्याला रेकीचं नाव निघालं की रेकी ना तू नीलमकडे जा, तू नीलमकडे जा अशी सांगत असते. म्हणजे मला सांगायचं काय, माझं कौतुक सांगायचं नाही, त्या रेकीचं कौतुक सांगायचं आहे की हे रेकीचे असे अनुभव येतात, ते ट्रान्समध्ये जातात आणि त्यामुळे त्याच्यात त्यांची रिकव्हरी होते. पण हे मला काय म्हणायचं आहे की हे आपण रेकी मास्टरकडनं घेण्यापेक्षा स्वतःच करा ना, स्वतःला करू शकतो स्वतःला, पण स्वतः का नाही करायचं. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये एक माझा भूमिका आहे की जेव्हा घरातली स्त्री शिकते तेव्हा ऑटोमॅटिक घरातली मुलं बाळ कोण नंदा दीर जावई जे कोणी घरात असतील त्या सगळ्यांना ती करू शकते. कारण शेवटी तिला जी घराची कुटुंब प्रमुख म्हणून काळजी असते, सगळ्यांचं बघत असते ती, तर तिच्यामुळे ते पूर्ण एवढे सगळे डेव्हलप होतात. आणि लहान मुलांना तर तुम्ही लहानपणापासूनच शिकवा की त्यांच्यामध्ये हे टॉक्झिन्स यायलाच नको ना. आपण आल्यानंतर काढायला बघतोय, पण मुळात त्यांच्यामध्ये शक्ती खूप वाढूच होईल यासाठी जर तुम्ही काळजी घेतली तर ह्या बऱ्याच अशा गोष्टी असतात त्यामध्ये सगळ्यात कशावरही सांगते ना, म्हणजे अगदी जादूच म्हटलं पाहिजे की ज्या कुठल्याही थेरपीनं जे रोग बरे होत नाहीत ते रेकीनं बरे झालेले रिझल्ट माझ्याकडे स्वतःकडे आहेत. माझ्या बुकमध्ये पण मी सगळे दिलेले आहेत, माझ्या ऑडिओ कॅसेट्समध्ये पण आहेत आणि असे प्रत्यक्ष अनुभवलेले तुम्हाला निसर्गाचे तुमच्या माहितीतल्याच आहेत. परत चालू करा, तुम्ही परत रिन्यू करा, परत ते डेव्हलप होतं. बेसिक तुम्ही मी हे सांगेन की पहिल्यांदा सांगेन की रेकी फर्स्ट ऑलरेडी ऑनलाईन फ्री शिकवलेलं, ऑलरेडी ट्रान्सलेटलेलं. मग ते एवढे पूर्ण 2 दिवस आता तुम्हाला पेन्शन्स माहित करते, आता तेवढं कोणी येत नाही. मग काही काही जणांना प्रॉब्लेम असतात त्यांना मी 4 दिवसात 4 तास विभागून असं घेतलेलं आहे. काय त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. मी सांगितलं ना, हे नुसतं मी शिकले म्हणायची ही थेरपी नाही. स्वतःला जर डेव्हलप करायचं असेल, स्वतःला काही करायचं असेल, कन्सिस्टन्सी ठेवायची असेल तर ते शिकायच्या भानगडीत पडा, नाहीतर ऐका आणि सोडून टाका, त्याला दुसरं काही हे नाही. पण याचे रिझल्ट अगदी फॅन्टॅस्टिक रिझल्ट आहे. आणि मग त्याला काय करायचं, आता हे काय म्हणजे शेवटी ही सगळ्याच गोष्टीला जादू घडते असं नाही. समजा एखाद्याला असं केलं की बाबा आपण 6 महिने रेकी घेतली, वर्षभर रेकी घेतली, तरी त्याच्यात काही फरकच पडत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा गोष्ट कशी आहे माहिती आहे का, त्याच्यासाठी मी आणखी एक उदाहरण माझं सांगायला मला आवडेल की एक 65-70 वर्षाच्या आजी होत्या आणि त्यांना त्यांची सूनबाई घेऊन आली. सगळ्या घरात एकदम मस्त, घरात काम बिम करायचं सगळं, पण मधीच त्यांना इतकं काहीतरी व्हायचं ना की अगदी म्हणजे आता काय त्यांना मानसिक त्रास व्हायला लागला का, त्यांना काय मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट करावं काय, इथपर्यंत विचित्र वागायचे आणि परत नॉर्मल. मग मी त्यांना 2च दिवस रेकी ट्रीटमेंट दिली, तिसऱ्या दिवशी त्यांना मला वाटतं माझा आवाज नाही. तर मी त्यांना म्हटलं की तुम्हाला ट्रीटमेंटची काय गरज नाही आहे, तुमच्या सुनबाईंना घेऊन या. आणि सुनबाई का माहित आहे का, त्यांना शारीरिक काही प्रॉब्लेम नव्हता, कसलाही प्रॉब्लेम नव्हता, त्यांना फक्त त्यांच्या मुलाचा, सुनेचा आणि नातवाचा सहवास मिळत नव्हता. त्या पण जॉब